नमस्कार. या सविस्तर विश्लेषणामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ई-सिटी न्यूज रिपोर्ट मराठीच्या एका अशा रिपोर्टवर चर्चा करणार आहोत ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न केलाय. अकोल्याच्या एका नववधूची ही अत्यंत हृदयद्रावक कहाणी आहे. पण या बातमीतून आपल्याला रात्रीच्या प्रवासाबाबत काही अत्यंत महत्त्वाचे धडेही मिळतात. तर नक्की काय घडलं त्या काळरात्री? चला समजून घेऊया. कल्पना करा, एका बाजूला 26 एप्रिलचा तो अतिशय आनंदाचा दिवस. नववधूच्या हातावरची लग्नाची मेहंदी अजून सुकलीही नव्हती, अंगावरची हळद तशीच होती आणि नवीन आयुष्याची गोड स्वप्न डोळ्यात होती. आणि दुसऱ्या बाजूला अवघ्या काही तासांनंतर घडलेला तो अंगावर काटा वणणारा भीषण अपघात. 7 जन्म सोबत राहण्याच्या शपथा घेतल्यानंतर अवघ्या काही तासांतच या नवरीवर काळाने घाला घातला. हा विरोधाभास खरंच खूप चटका लावणारा आहे, नाही का? हा आनंद दुःखात कसा बदलला ते आपण सुरुवातीपासून पाहूया. या घटनेची सुरुवात होते ते एका मंगल कार्याने. पूजा वाघळकर ही मूळची अकोल्याची. तिचं लग्न ठरलं होतं गुजरातच्या वापीमध्ये. तिथे 26 एप्रिलला अगदी थाटामाटात मोठ्या उत्साहात तिचा विवाह सोहळा पार पडला. आता लग्नानंतर पूजाला सासरहून माहेरी म्हणजेच अकोल्याला आणण्यासाठी तिचं संपूर्ण कुटुंब वापीला गेलं होतं. मुंबई आणि अकोल्याहून तिचे नातेवाईक, वडील, भाऊ, बहिणी सगळेजण तिथे जमले होते. घरात नुसतं हसण्या खेळण्याचं आणि आनंदाचं वातावरण होतं. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. सुरू झाला तो परतीचा काळोखाचा प्रवास. लग्नाचे सगळे कार्यक्रम आटोपून वाघळकर कुटुंब अकोल्याच्या दिशेने निघालं. वेळ होती रात्री बरोबर 12ची. आता बघा, प्रवासात त्यांनी काळजी घेतली नाही असं अजिबात नाहीये. मध्यरात्री त्यांनी गाडी थांबवली, नाश्ता केला, चहा घेतला. एवढंच नाही तर ड्रायव्हरची झोप पूर्ण व्हावी म्हणून त्याला चक्क 2 तासांची विश्रांतीही दिली होती. सगळं कसं अगदी प्लॅननुसार सुरळीत सुरू होतं. पण त्यांची गाडी जशी भुसावळच्या वराडसीमजवळ पोहोचली आणि अचानक एका सेकंदात होत्याचं नव्हतं झालं. त्या भयानक क्षणी नक्की काय घडलं हे स्वतः या अपघातातून बचावलेल्या तिच्या भावानेच सांगितले. पूजाचा सख्खा भाऊ प्रेम वाघळकर याने जो थरार सांगितलाय ना, तो ऐकून खरंच अंगावर काटा येतो. तो म्हणाला, आम्ही आमच्या ताईला घेऊन घरी चाललो होतो आणि अचानक आमचा अपघात झाला. गाडी कशी फिरली, काय झालं हे आम्हाला काहीच समजलं नाही. विचार करा, संकट इतकं अचानक आलं होतं की गाडीतल्या कोणालाही सावरण्यासाठी किंवा अरे हे काय होतंय असा विचार करण्यासाठी 1 सेकंदही मिळाला नाही. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या क्रुझर गाडीमध्ये कुटुंबातील तब्बल 12 जण प्रवास करत होते. होय, 12 जण. यात पूजाची भावंडं होती, मोठी माणसं होती, लहान मुलंही होती. एका क्षणात या 12 जणांच्या हसत्या खेळत्या कुटुंबाला नियतीने किती मोठा आणि क्रूर धक्का दिलाय याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. आता तुमच्या मनात नक्कीच हा प्रश्न आला असेल की सगळी काळजी घेऊनही हा अपघात झालाच कसा? याचं नेमकं कारण काय? तर यामागे एक मोठं यांत्रिक बिघाड कारणीभूत ठरलं. काळोख्या रात्री सुसाट वेगाने जाणाऱ्या त्या क्रुझर गाडीचं पुढचं चाक अचानक निखळून पडलं. हो, चक्क टायर तुटून पडलं. आणि यामुळे झालं काय तर अवघ्या 1 सेकंदात ड्रायव्हरचं गाडीवरचं संपूर्ण नियंत्रण सुटलं. हायवेवर एवढ्या वेगात असताना गाडीचं चाक निखळणं म्हणजे नियंत्रण मिळवणं अक्षरशः अशक्य असतं. आणि मग तो घात झाला. भरधाव वेगात असलेली आणि पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेलेली ती क्रुझर थेट समोरून येणाऱ्या एका मोठ्या ट्रकला जाऊन धडकली. ती धडक इतकी भयंकर होती की क्षणात सगळं उद्ध्वस्त झालं. त्या एका जोरदार धडकेने त्या संपूर्ण कुटुंबाचं नशीब कायमचं बदलून टाकलं. या अपघाताचे परिणाम ते सांगतानाही मला जड जातंय. या धडकेत 3 निष्पाप जीव गेले. स्वतः नववधू पूजा आणि तिच्या कुटुंबातील दत्तू भागवत आणि जगदीश वाघळकर यांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय कुटुंबातले इतर 4 ते 5 जण अतिशय गंभीर जखमी झाले आहेत. विचार करा, ज्या घरातून डोली निघणार होती, जिथे आज आनंदाची सनई वाजणार होती, तिथून दुर्दैवाने अंत्ययात्रा काढावी लागली. पूजासोबत संसार थाटणाऱ्या त्या नवरदेवावर आता काय भीत असेल? पण मंडळी, हा रिपोर्ट केवळ एक दुःखद बातमी नाहीये, तर आपल्या सर्वांसाठी एक खूप मोठा धडा आहे. भविष्यात असे अपघात टाळायचे असतील तर ई-सिटी न्यूज रिपोर्ट मराठीच्या या बातमीतून आपण काही गोष्टी आवर्जून शिकल्याच पाहिजेत. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ड्रायव्हरची पुरेशी झोप झाली आहे का याची नेहमी खात्री करा. दुसरी गोष्ट, प्रवासाला निघण्यापूर्वी गाडीची अवस्था आणि विशेषतः टायरची स्थिती अतिशय बारकाईने तपासा. गाडीचे टायर्स घासलेले तर नाहीयेत ना, हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट, रात्रीच्या प्रवासात कधीही कोणत्याही कारणासाठी घाई करू नका. नेहमी लक्षात ठेवा, घरी पोहोचायला थोडा उशीर झाला तरी चालेल, पण कोणीतरी आपली घरी आतुरतेने वाट पाहत आहे हे कधीही विसरू नका.
काही तासांच्या घाईसाठी किंवा छोट्याशा दुर्लक्षामुळे स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालणं हे अजिबात योग्य नाही. शेवटी जाता जाता मी तुम्हाला एकच प्रश्न विचारतो. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही रात्रीच्या प्रवासाला निघाल तेव्हा गाडीची संपूर्ण तपासणी करून तुम्ही खरंच तुमच्या प्रियजनांच्या सुरक्षतेला प्राधान्य देणार आहात का, या एका प्रश्नावर नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणामध्ये इथेच थांबूया. सुरक्षित प्रवास करा आणि नेहमी स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.